जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितला असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या अलर्ट मोशन ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप डाउनलोड करू शकता आणि आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या इथं वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि त्यासोबत मी आपल्या जिथे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही त्या जिथे सोप्या पद्धतीने इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्र, अजूनही जे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा काही आपली अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी अलर्ट मोशन ॲपमध्ये जिथे काय करायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो आपल्या इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जे अशा प्रकारे काही इथं येऊन जाईल। तर आपल्या सुरुवातीला येऊन जायचं, त्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले। तर तुम्ही इथं कोणता एक इमेज इथं सिलेक्ट करा, परत नंतरच्या आपल्याला बिटवरती येऊन जायचं, त्यानंतर पहिला जो ऑप्शन असेल त्यावरती आपल्याला इथे जे काय करायचं क्लिक करायचं, म्हणजे तिथपर्यंत त्याची आपली जी लेअर असेल इमेजची ती येऊन जाईल। आल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्या बिटवरती यायचं आहे, म्हणजे आपलं तिथंच थांबायचं त्या बिटवरती आणि त्यानंतर परत प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे। परत तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इमेज घेतल्यानंतर नंतरच्या बिटवरती येऊन परत जो आपला जो पहिला ऑप्शन इथे दिसत आहे तुम्हाला स्पीडच्या बाजूचा, तर त्यावरती क्लिक करा, म्हणजे तिथपर्यंत आपली जी इमेजची लेअर असेल ती येऊन जाईल। तर मित्रांनो, आता तुम्हाला इथं इमेजेस कसे ॲड करायचे ते तुम्हाला माहीत पडले, तर ही स्टेप फॉलो करून आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथं ॲड करून घ्या। ओके, तर मित्रांनो, मी आता इथं जेवढे काय आपले जे इमेजेस होते ते इमेजेस मी इथं बिटनुसार इथं ॲड करून घेतले। तर ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं बघा, इथं ग्रुप 2 दिसत आहे, तर ह्याला काय करायचं, आपल्या सर्व इमेजच्या वरती अशा प्रकारे इथं आणायचं आहे मित्रांनो। तर त्यानंतर आपल्या परत सुटले येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला एक 16.17 सेकंदाच्या बिटवरती येऊन आपल्याला ह्याचा काय जो काय आपला राईट साईडचा जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करा। डिलीट केल्यानंतर साऊंडच्या ऑप्शनवरती जाऊन याचा जो काय साऊंड असेल तो म्यूट करा। परत बिल्डिंग ऑपोजिटमध्ये जायचं, परत लाईटिंगवरती जाऊन ह्याला जे ते स्क्रीन नाही, इथं डार्केनमध्ये जायचं। डार्केनमध्ये जाऊन इथं मल्टिप्लाय जे ते आपल्या इथं अशा प्रकारे इथं करायचं आहे। केल्यानंतर परत ग्रुप 2 असेल तो आपल्याला अशा प्रकारे वरती आणायचा आहे। तर मित्रांनो, आता आणखीन आपल्याला 2 ओव्हरली इथं ॲड करायचे आहेत। तर ते ॲड करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं, आपल्या परत सुरुवातीला जाऊन प्लसमध्ये जायचं, परत मीडियामध्ये जायचं। तर इथं बघा मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारचा हटवाला आणि एक रेड कलरचा जो अशा प्रकारचा एक ओव्हरली, हे दोन्ही तुम्हाला ओव्हरली इथं ॲड करायचं आहे। आणि ह्यांना काय करायचं आहे, ॲड केल्यानंतर आपल्याला परत इथं 16.16 सेकंदावरती येऊन आपल्या ह्याचा राईट साईडचा जेवढा काय त्याचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका। आणि डिलीट केल्यानंतर त्याला काय करायचं आपल्या मित्रांनो, साऊंड वगैरे इथं कमी करायचं आहे। तर मी तुम्हाला आता काय करतो, आपण जो पहिला ओव्हरली ॲड केला होता त्यालाच जे त्या मी इथं करून दाखवतो। काय करायचं आपल्याला, त्याच्यावरती क्लिक करून ह्याचा जो काय साऊंड असेल तो म्यूट करा, म्हणजे ते जे 2 तुम्ही ओव्हरले ॲड करणार आहेत त्याचा। आणि परत बिल्डिंग ऑपोजिटमध्ये जाऊन आपल्याला त्याला काय करायचं, लायटिंगवरती जाऊन त्या दोन्ही आपले जे ते होते ओव्हरली, त्या दोन्ही ओव्हरलीला आपले स्क्रीन हा वाला जो असेल मित्रांनो तो इथं अप्लाय करायचा आहे। तर मित्रांनो, ते केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं, आता इथून जेवढे काय पुढं आता आपले इमेजेस वगैरे असतील त्यांना आपल्याला काही इफेक्ट वगैरे इथं द्यायचे आहेत। ते आता बघूयात कसे द्यायचे ते। ओके, तर मित्र, आपल्या परत काय करायचं, आपल्याला तिथं जे शेक इफेक्ट जे असतील ते आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत। तर ते इथं आपल्याला करण्यासाठी बघा मित्र, आपल्याला जिथं काय करायचं, आपल्याला काय करायचं, बॅक येऊन जायचं आहे। तर बॅक आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक शेक इफेक्टचा एक प्रोजेक्ट दिला असेल, तो आपल्या अलर्ट मोशनमध्ये इथं इम्पोर्ट करायचा। इम्पोर्ट केल्यानंतर आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो आपल्या इथं कॉपी करायचा। कॉपी केल्यानंतर आपल्याला बॅक येऊन आपण जो काही इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला आपल्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आता आपल्याला जे काय करायचं, आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, 16.17 सेकंदाच्या आपल्या इथं काय करायचं, त्या इमेजवरती येऊन जायचं आणि त्या इमेजला हा जो इफेक्ट असेल तो इथं पेस्ट करायचा आहे। हा इफेक्ट जो तो फक्त त्या एका इमेजसाठीच होता, बाकीच्यांना वेगळा आहे। तर तो देण्यासाठी आपल्याला परत बॅक येऊन जायचं। बॅक आल्यानंतर आपल्या परत शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट होता तो आपल्याला आता ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन याचा जो काही इफेक्ट असेल तो आपल्या इथं कॉपी करायचा। कॉपी केल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या परत जो आपण इथं जो इथं आपण मित्रांनो एडिट करत होतो व्हिडिओ, तर त्याला इथं ओपन करायचं आहे। आणि ओपन केल्यानंतर आता आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो, तर आता आपल्याला बघा
18.5 सेकंदावरच्या इमेजवरती येऊन जायचं आणि त्या इमेजला हा जो इफेक्ट असेल तो आपल्या इथं अशा प्रकारे इथं अप्लाय करायचा, म्हणजे इथं पेस्ट करायचं आहे. तर हा इफेक्ट फक्त जे ते 3 इमेजलाच आहे मित्रांनो. तर त्या 3 इमेजला हा जो असेल इफेक्ट तो इथं पेस्ट करून टाका. आणि आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस उरले आहेत तर त्यांना आपल्याला वेगळा इफेक्ट जो असेल तो इथं द्यायचा आहे. तो देण्यासाठी आपल्याला बॅक येऊन जायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपल्याला पर शेकेबेटचा जो प्रोजेक्ट असेल तो आपल्या ओपन करायचा. ओपन केल्यानंतर आता आपला थर्ड इमेज असेल त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो आपल्या इथं कॉपी करून आपल्या बॅक येऊन जायचं. बॅक केल्यानंतर आपण जो काही प्रोजेक्ट इथं तयार करत होतो त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस उरले असतील तर त्या सर्व इमेजेसला तुम्ही हावाला जो इफेक्ट असेल तो आपल्या इथं काय करायचा अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही इथं अप्लाय करायची तुम्हाला स्टेप तर इथं माहितीच आहे. तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता आपली इथं जेवढे काही इमेजेस उरले असतील त्या सर्व इमेजेसला हावाला इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका. तर आपल्या वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला परत जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर परत शेकबेटचा जो प्रोजेक्ट होता त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर हा जो इमेज असेल तो आपल्या इथं कॉपी करायचा. कॉपी करण्यासाठी आपल्याला 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन याची कॉपी लेअर करायची. कॉपी लेअर इथं झाल्यानंतर आपण जो काही इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचं आहे. तर ओपन इथं केल्यानंतर आपल्याला 16 पॉईंट मित्रांनो बघा एक 16.17 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्या ही जी लेअर आहे तिथं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एंडला येऊन पहिला जो ऑप्शन असेल तो आपल्या इथं सिलेक्ट करा, म्हणजे तिथपर्यंत त्याची जी लेअर आहे तिथं येऊन जाईल. तर आल्यानंतर आपल्या परत नंतर काय यायचं आपल्या परत त्याच बीटवरती येऊन जायचे 16.17 सेकंदाच्या. परत प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे. परत तुम्हाला एक अशा तर मित्रांनो तुम्ही एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्याला इथं ॲड करायचा अशा प्रकारचा. तो इथं ॲड झाल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करून साऊंड जो काय असेल तो इथं म्यूट करा. म्यूट केल्यानंतर बिल्डिंग ऑपोजिटमध्ये जाऊन लायटिंगमध्ये जाऊन आपल्या इथं स्क्रीन करायचं. स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एंडला येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे जो आपलाचा ओव्हरले व्हिडिओ आहे मित्रांनो तो इथं आपला ॲड झालेला आहे. तर त्या ओके. तर मित्र आपल्या परत नंतर काय यायचं 16.17 सेकंदाच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. तर तिथं आल्यानंतर आपल्या परत प्लसमध्ये जायचे आणि त्यानंतर बघा एक तुम्हाला अशा प्रकारचा एक ओव्हरली दिला आहे तर तो आपल्या इथं ओव्हरली ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आपल्या बिल्डिंग इन ऑपोजिटमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर लायटिंगमध्ये जाऊन इथं स्क्रीन करा मित्रांनो. आणि ह्याचा जो ऑडिओ व्हिडिओ काय असेल तो सुद्धा इथं म्यूट करून घ्या मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करण्यासाठी बघा करायचं आहे आपल्याला वरती जो सेटिंगच्या बाजूला ॲरो दिसतोय त्या ॲरोवरती क्लिक करत त्या व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती जावं, म्हणजे आपला जो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्र आपल्या जे त्याच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.